आपल्या घरच्या मनानं आईच्या गावी पूजा झाली का ग? देव बाबा काही करेल का म्हणते मला. करते तू ने मा करते परत कलन ना ते माझे दिदू माझे डोकं बसलं पाहिजे म्हणून ज्याच्या मानले पाया लागल्या का तू? माझे पप्पाचं डोकं बसलं पाहिजे असं सांगितलं का? थँक्यू दिदू, थँक्यू. तिला आठवणच नाही राहिली. आई पाणी काढा लागली. रुपाली दिदी इकडे बसली. हा बसली. खाऊ का? टाक मग पैसे त्याच्यातून टाकत असते का? 11 रुपये टाकले, 10 रुपये. थांब 1 रुपया टाका लागते तिथं. जमलं आता. ज्याच्या करून घे एकदा. ज्याच्या करून घे तिथू. समू तर गेली, आलीच नाही अजून. म्हणून ते आणत नाही. दिदू माझ्याही पाया लागा लागतात असती. थँक्यू दिदू, खूप आशीर्वाद तुला. इथं माझे दिदू पाया लागा लागली. माझ्या दिदू पाया लागला. पाया लागू दे दिले. बलिया भैया ओला भैया आला का? आल्याबरोबरच आगाऊचा कार्यक्रम केला त्यानं. समूह आली. पवीन झाली पूजा केलीस तर नाही म्हणते आईनं. बॉटल ने ना तिची पूजा राहिली होती. दिला गडवा समोली बाईनं. स्वच्छ दुसरी बकेट काढ म्हणते बा समोले. काऊन तर आता समोर रपकन गेली. रपकन पूजा करून आली. पूजा आधीच केली तिने. पाणी टाकलं, पाणीच पगड्यात आली. तिनेच पूजा केली. हो का? जल्दीत जाऊन ते पण 2 दसकट कशी जागा रिकामी सुंदर आहे. दिदूनच काय करायची. दिदूलेच पावते. दिदून पैसे टाकले म्हणलं दानपेटीत 11 रुपये. तिलेच पावते देव. दिदून 11 रुपये टाकले दानपेटीत. तिलेच पावते देव. चला दिगो 10 रुपये पेटीत टाकायला. 10 रुपये पेटीत टाकतो ना. दिदू अजून राग आला काय? तर पायाला चटके लागत नाही का टकली? चला
दिदू चाल मग पडतील काजी. अरे अरे पाय पुरत नाही तिथं. ये चला मित्रांनो, मी समीक्षाला घेऊन आलो होतो. आम्ही सगळी फॅमिली आलो पुरीतल्या महादेवाच्या इथे दर्शनासाठी. आज अधिक महिन्याचा शेवटला दिवस आहे ना, म्हणून सगळ्यांनी छान दर्शन घेतलं. मस्त विहीर आहे, मस्त थंड थंड पाणी होतं विहिरीत. मस्त पाय धुतले, मस्त पाणी पिलं, दर्शन घेतलं. धोंडे आणले होते आम्ही, धोंडे ठेवले देवाजवळ ठेवले. सगळं हेच बोलून बसली, त्याच्यामुळे मी काही बोलू नाही शकत आता. मस्त छान वातावरण असं थंडगार. थंड नाही आहे, थंड नाही तर काय, गरम गरम मारा थंड आहे. लागलं. थंड वाटा लागलं. आमचा दिमाग थंड आहे म्हणून आम्हाला थंड आहे, तुमचा दिमाग गरम आहे म्हणून तुम्हाला गरम वातावरण आहे. भैया फरक असा असतो. गाडी आण रे भैया, एक मम्मीला ठोकू आपण. आमचा भैया पा किती धिंगाणे करून राहिला. हे बघ भैया इथं कोणा करायला लागला. आणि इकडं बा नवीन लॉगर तयार झाले. हे जुना लॉगर होय, हिरवा ड्रेस घालून आहे ते पोरगी. आणि हे एक सगळ्यात मोठा ब्लॉगर. तुझा मोबाईल का, तुझा व्हिडिओ तिकडे आहे. सोनाली दुर्गी लई जुना, 2 वर्ष झाले. लई जुनी ब्लॉगर आहे ते, पण काही कारणास्तव तिने सोडले आता. ए जितू बाळ इकडे. रुपताई हरपली का? आमच्या दिदूने दिवे घेतले इथून, कोणाला सांगू नका. दिदू फोटो काढायला लागली. देवाला दिदूने आता कॅमेरा काढला लागला, फोटो काढायला लागले. लाईनी कॅमेरामॅन आणले आम्ही 10 कट. गेम खेळून राहिला का? खाले पाहिजे होतं समोर काहीतरी. खाले हो ना, इथं हॉटेलच नाही आहे. पण मागच्याच बुडा होता, भजे खाल्ले होते मस्त, माहिती आहे. अरे बा आमच्या अरे कुठे जाऊ, खाल्ल्याशिवाय मनात शांतीच भेटत. कुठे फिरायला गेलं ना, तर आम्ही बसलो मस्त लिंबाच्या झाडाखाली. आणि हे बघा आमच्या इथे सेवा चालू आहे फ्री मध्ये. इथं सेवा दाखवा. सेवा चालू आहे फ्री मध्ये. नवीन माणूस ठेवला मंदिरात आहे आमचा भैया. भैया आता तू इथं जर आम्ही चाललो जातो हा गाडीत बसून. होय लक्ष बसलेले का आरामशीर. इकडे या दोघात काय सुरू आहे तर. हो तेच चांगले आहे दिदू. दिदू तेच चांगले आहे बरं. आहे का थंड पाणी? पाहून घे. पाय दिला पायावर. खेळ ये आले आल्या याच्या पायावर पाय पडले. ए क्यूटस पाडले ते, क्यूटस पाडले तर. हिनं 100 किलोचं वजन रुपयाच्या बोटावर टाकले असं म्हणून. नॉनसेन्स. थंड आहे रुपताई म्हणलं तुला. बसली ते तिथं जाऊन स्वच्छ पाणी सोडून. हो ना मित्रांनो, आम्ही इथं आलो होतो पोरीतल्या महादेवाले. आणि इथं आता आमचा कार्यक्रम आटपला आणि पाणी प्यायला आलेला सगळे जण. थंडगार पाणी आहे इथं. माननीय काही येंडे यांनी पाणपुरी लावली. हो मस्त बनवलं, त्यांच्यासाठी धन्यवाद आमच्याकडून. पाणी आहे, थंड पाणी आहे मस्त. पिते बॉटल भरून घे ना. ओ आई थंडगार पाणी देव भरणं मला एक ग्लास. हे समोर भरणं एक ग्लास. थंडगार पाणी आहे. बांधत नाही आहे ते. का कर तू बांध. काढते ते लगेच बांधून कापायचं. लय थंड आहे. ऐकू आला का? मी टोलेच मारतो तुले. थोडासा नाही बिलकुल गाडीत बशी डाव करत. समजलं का? झाला घे ना. पितं का अजून? पाणी पिणं करण लागतं म्हणलं. हा असंच म्हणलं लाईन साईजचं. तुला आवडलं का? तू पिलं पाहिजे पाणी मग का फायदा. तुला आवडलं का पाणी? धन्यवाद म्हण ना. धन्यवाद.
स्वातीताईनं लावलेलो आहे ब्लू स्टार होईल चलो हो तर आम्ही चाललो आता घराच्या रस्त्याने आमचा कार्यक्रम आटपलेला आहे इथून मस्त डबा गिबा आणला असता जेवलो असं आमच्या आईला काही समजत नाही डबा गिबा घेऊन या मागच्या वेळेस असंच आणलं लोक जेवत होते ना आम्ही पाहत ड्रायव्हर होतो उठवायला सुट आहे ना आमचा सतीश भाऊ म्हणजे समूह कशी हाते पुढे पाय रे भैया नाही तर हो नाही हो नाही आहे ना बस मी इथं येणार नव्हतो मै यवतमाळले जायचा प्लॅन होता माझ्याला देवापाशी नाही म्हणत, तेव्हा बाई कधी दवाखान्यात जाणं महत्वाचं होतं खास नाही म्हणत. ए भैया इकडे चल. ए भैया इथे एवढी सुरू राहते तर बोधस ए भैया इकडे न सावली तर आम्ही आता गाडी पैसे आलेलो आहोत सगळे गाडीत बसलेले आहे फक्त सोनदीदी राहिली सोनदीदी बसल्याशिवाय मला बसता येत नाही आणि मी बसल्याशिवाय या दोघीला बसता येत नाही म्हणून दोघी बाहेर आहे बाकीची सीटा अंदर बसलेल्या आहे तिनं काढली सोप इथं रस्त्यानं कुठंही जाऊ गाडीतनी सोप राहतेच कसं वाटलं खोडीच्या महादेवाले मस्त वाटलं आम्ही तांदूळ अहो तिले तर घेऊ सोनती दिले मला चाल म्हणते तेच नाही आली तर कसं मागची गं का हा केवळ मागची कसं वाटलं माझी आली मला बरं वाटत मला पुढे चाल पण मग जातील ती घेणार आठवत दादा तर आमच्या आता उद्या तिच्या भावानं बोलावलं तिच्या घरी तुम्ही तर गावले जाणार आहे भावाच्या गावले जाणार आहे धोंडे खाले अख्खा धोंड्याचा महिना संपला आणि एवढे दिवस राहिले ना आता उद्या चालली आज धोंड्याचा महिना संपला आजच्या तारखेत आणि उद्या चालली माय किती पण एवढ्या मिनता केल्या हिच्या भावानं पण नाही गेली हे पोरगी बरोबर आहे ना पडली तिकडं एकदा हो ना एक काढू देवा दिले म्हणतात तिथं एवढ्या बसले जरा तिथं बसलं काय ते बरोबर आहे की नाही समूह एवढ्या तिथं बसले मग इथं काय होते तिच्यासाठी अन्याय काय नाही एक तर येतच तर नाही आली तर त्याच्यात तुम्ही असे करता कालच म्हणते अर्धा घंटा लागला जमते आमची सोनदीदी व्हिडिओ शूट करायला लागली इथं हिरवा ड्रेस घालून वर्षीनं तिकडं अख्खी काळी होऊन जाशील बरोबर किती गोरी असली तरी काळी होते तिथे गेला काय सोप खातोडी आता आम्ही गाडीत बसलेला आहोत एवढ्यावर तर माझ्या तोंडातून आवाज निघाला नाही काऊन की मी पब्लिक मध्ये जास्त जोरात बोलू शकत नाही काऊन की आपण अनकम्फर्टेबल फील करतो आता मी गाडीत आहे म्हणून वाघ गोप्यात गेल्यावर जोरात ओरडते अशी माझी गत आहे तर आता मी घराच्या रस्त्यात निघालेला आहो भैया माझ्या जवळ आहे आणि सोनदीदी पण माझ्या जवळ आहे एवढ्यावर तर मी बोललो नाही आताच मी सांगितलं काऊन की आपल्याला अनकम्फर्टेबल फील होते पब्लिक मध्ये नवीन ब्लॉगर आहे सांभाळून घेता